एक दादा मला स्टँडला भेटला, मला म्हणला महाराज तुमचं युट्यूबला कीर्तन ऐकत राहतो. म्हणलं चांगली गोष्ट आहे. आपल्या बापाची पुण्यतिथी करायची म्हणले, तारीख घ्या म्हणलं. घेतली तारीख. या म्हणले कार्यक्रमाला. म्हणलं आलो ना दादा. 3 दिवसावर कार्यक्रम आहे. मला फोन आला, म्हणले रविकिरण महाराज लक्षात आहे ना तारीख? म्हणलं हो ना दादा. मा बापाची पुण्यतिथी. म्हणलं हो ना महाराज. पहिल्यांदा कार्यक्रमाचं आयोजन आहे. म्हणलं हो. माझ्याकडे जेवण करावं लागेल. म्हणलं मी जेवतोच, पण जेवणात काय बनवायचं? म्हणलं कर ना दादा भाजी पोळी काहीतरी साधच. नाही म्हणे तुम्ही सांगा ना. म्हणतो म्हणा असंही भाऊ, मी जगांसाठी खास, खावांसाठी नाही जगच. कारण आमच्या वारकऱ्यांना शिकवण आहे. आम्ही मंत्र बोलतो नाही का? हा, अन्न हे पूर्ण ब्रह्म नाही का? वदनी कवड घेता नाम घ्या श्री हरीचे सहजवून नाम घेता फुकाचे जेवण करी जीवित्व. अन्न हे पूर्ण ब्रह्म. समोर आलेलं ताट म्हणजे पूर्ण ब्रह्म आहे. आणि ब्रह्माला नाव ठेवू एवढे मोठे आपण नाहीये. म्हणून आलेल्या ताटाचा अपमान करायचा ना. मालका नाही चालत नाही. हो कलेक्टर खाराय नाही ते उठाटे. एक ते पहिलेच सांगितले. हो बरोबर आहे ना? हा. मला म्हणला महाराज पहिल्यांदा मा बापाची पुण्यतिथी करायला. म्हणले जेवायला या. म्हणलं येतो ना, पण काय बनवायचं? म्हणलं कर ना एखादा भाजी पोळी. नाही म्हणे महाराज पहिली जाऊ कीर्तनकार जेवाडजू काहीतरी चांगलं सांगा ना. म्हणता भाऊ बासुंदी पापडी 1-2 भाजी बनायटा. नाही म्हणे बाबा पहिल्यांदा इराणात. अरे म्हणतो मग 2-4 भाज्या बनावू. नाही हो म्हणे बाबा नेमन सांगा. हा तू नका पुतळा लवलो जीव करस रे. म्हणजे कीर्तनकार काय खातस आई बी समजत नाही तुला. काय काय मुकला उलगेल वावरे राहत तडे सर्रास सापडत नाही. आता गेलो त्याच्याकडे कार्यक्रमाला. नवीन गावांमध्ये कोणाचं घर कुठे आपल्याला माहिती नसते. मी गावात प्रवेश केला. एक उंच ओटेचं घर होतं. एक आजीमाई बसलेली होती. मला वाटलं की या माणसाचं घर कुठे आहे, आजीमाईला विचारावं म्हणलं. मी जवळ गेलो. मी जातच होतो त्या आजीकडे, तोपर्यंत त्या आजीनंच मला बोलवून घेतलं. म्हणे भाऊ आता आहे. म्हटलं नक्कीच आजीच्या पोरानं तारीख दिली असावी. मी जोडे गो माल म्हणे भाऊ. म्हणता काय माडी तू करम फुले इकच का? म्हणे आ तू कीर्तनकार म्हण करम फुले इकणार मग फरक नाही दिखणार. मी मनकडे देखू काय आजीकडे देखू. मी करम फुले इकणारा दिकी राहिनो म्हणतो. मन ध्यान भाऊ ना आपलं कुठेतरी चुकाय राहिनो बुवा. म्हणे बॅगच चुकी नाही होती सागर बाबा मिलिंद बाबा. म्हणता आई बॅग बदलावणी पडीन बुवा. मग दुसऱ्या कार्यक्रमाला गेलो. ती बॅग फेकली. दुसरी बॅग घेतली. ती दुसरी बॅग म्हणजे आमचे जुने कीर्तनकार घेऊन फिरायचे शबनम बॅग. शबनम बॅग मा पेटा धोतर उपरनं टिली ना आणि बॅग लिस्टने मला नदीना त्या कोपराला जाणं होतं कीर्तनले. एसटीना प्रवास वगैरे नदीना कोपरे कोपरे चाल राहीन तुम्ही. एक भाऊ म्हैशीसले पाणी मार राहीन आणि त्याने मनकडे देख. बयान हुशारे तुम्ही पहिले समजी गे. तू म्हैशीसले पाणी मार राहता त्याने मनकडे देख. म्हणे ए भाऊ म्हणता शिलक रे हुकमाल म्हशी बाजारणार समजी राय ना. मला एक का सांगावं लागतंय. जर एक कीर्तनकार साधा ओळखू येत नाही, कीर्तनकार ओळखू येत नाही तर खरा संत ओळखू येणार आहे का? विनोद वजा करा, विनोद वजा करा. पण कीर्तनकार जरी ओळखू येत नसेल तर खरा संत आणि खरा साधू कधी ओळखणार आहे? संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. बाबांनी गोड प्रमाण घेतलं. संत ओळखणे एवढं सोपं नाही आणि ते संत काय साधारण नाही राहत. ओळखण्यासाठी आपली दृष्टी सुद्धा तशी असली पाहिजे. मी विनोदात सांगतो पण त्याच्यातून मी विषयाला स्पर्श करून जातो. लक्षपूर्वक आहे का? हा विनोद वजा करायचा. मी एकदा कार्यक्रमाला जात होतो मिलिंद बाबा. कार्यक्रमाला जाताना कोरोनाची लहर होती. तुम्ही युट्यूबला ऐकलेलं आहे पण मला विषय आला की सांगायला आवडतं.
दुसरी जी लाट होती ना कोरोनाची, तेव्हा छोटे मोठे कार्यक्रम चालू झाले होते. पण प्रवास करत असताना नियम लागू केले होते. हाताला सॅनिटायझर आणि तोंडाला मास्क लावायचं. आणि माझा कार्यक्रम होता जळगाव जिल्ह्यामध्ये शिरसोली म्हणून गाव आहे. सॉरी, भडगाव साईडला कार्यक्रमाला होतो मी शाळेत. आणि माझ्या तोंडाला मास्क वगैरे लावलेलं. मी 5 वाजेला उतरलो स्टँडला, पारोड्याला. स्टँडला उतरल्याच्या नंतर ते अनाऊन्स करतात, त्या काकांच्याकडे गेलो. काका म्हणलं मला वडगाव जायला गाडी आहे का? म्हणलं महाराज 5च्या नंतर तिकडे गाडी नसते, पण तुम्हाला पर्याय सांगतो. म्हणलं काय काका? म्हणे प्रायव्हेट गाड्या जातात. म्हणलं काका गाड्या कुठे लागतात तेही मला माहीत नाही. ते काका एवढे भारी होते, आले माझ्यासोबत, मला त्या प्रायव्हेट गाडीवाल्यापर्यंत सोडलं. गाडीवाल्याला म्हणलं दादा गाडी कधी निघते? म्हणे 15 सीट पुरावे नात का? म्हणतं मी कितवा आहे? म्हणे पहिला. मला अंदाजी घ्या 2 तास आडे डोका हलावणं शेबो मला असं. हा, आता नेमकं मी त्या गाडीमध्ये बसायचा विचार केला, पण बसलं तर गरमी, उन्हाळा एवढा की उन्हाचा त्रास होत होता. आणि ऊन मला थंडी, मग तुम्ही अख्खा रातभर बिगर फेटाना फिरावा, पण उन्हाळा सैन होत नाही मला. म्हणून मी म्हणा जीव वाचाडा तू. आता ते नाव लिवानं बी चुकी नाही, पण माल का मागला जाणं मग ते बोगसच काम आहे. उन्हाळा सैन होत नाही. मी म्हणा जीव वाचाडासाठी एक दुकानाच्या पायरीवर जाऊन बसलो. ओटा होता पायरीला लागून, ओट्यावर बसलो. ओट्यावर बसलो बरोबर 5 वाजेनंतर गाड्या बंद आहेत. प्रसंग बघा बरं का. आता 5ला शाळाही सुटतात. कॉलेज सुटलेली, कॉलेजची पोरं येत होते, 10-12 पोरं होतात. पण म्हणा ते मास्क वगैरे लायल नाही का. आणि म्हणा असा पण फेटा नेहमी राहतो. मी घरी गेल्याच्या नंतर झोपायच्या वेळेसच फेटा सोडतो. झोपतो तेव्हाच फेटा सोडतो, नाहीतर फेटा माझा कंटिन्यू असतो. आणि फेट्याचं मागचं कापड सोडलेलं असायचं, मी मास्क नाही लावलं, तेच कापड असं बांधून घ्यायचं. हा ते आई तोंड बांधेल त्या कॉलेजना पोरे उन्हात एकनी मनकडे ध्यान गेली. त्या ये राहिले इशारा करीत, हो वत तुने वैदक रे, हो पुरी भारी पोर बसेले. पहिले मला डायरेक्ट रड आली, घर जाऊ का रडत बसू मी. पण आता इथला अनुभव घ्यात ना, मी बिंदास कीर्तन मग सांगस. कारण समाज हो प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण नाही का. आणि सगळ्या लोकांना तोंड देत देत मी इथपर्यंत हिंमत गाठली महाराज. आणि मोकळेपणाने सांगतो. त्या पोरे म्हणे होय पोर काय बारीश आहे म्हणे. म्हणता या येडा वयलचे 2 तास लागत गाडीवर आले, आपले बी टाइमपास करणार. आणि मला असा बांडट बक्काला भेटणार का, मी बी दिनभर 4च मिळेन बाबा. म्हणे पोर काय बारीश आहे म्हणे. मी 15 मिनिटानंतर तोंड सोड मन तोंड सोडतो. एक पोऱ्या म्हणे ए पोर नाही रे, पोऱ्या शेर म्हणे. तो पोऱ्याचे मग गुच्चूब राहायला पाहिजे ना. त्याच ना म्हणा. एक म्हणे का रे अहो रास असा, हो दिकस असा काय करत असेल. बराचली शंका आहे बरं म्हणा, देखावर रावावर. हा बराच लोकेशले बाकी ते बशी बशी निर्णय लिहिले तर कोण शेबू नेमका. मग मधला मार्ग शोधी काढतच त्या. आज ते समजणं तुम्ही. पर तुम्हाला सांगू का, जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जब करम मेरे भगवान का हो तो जिंदगी पल में बदल. बदनामी करणाऱ्यांनी एवढी बदनामी केली हिशोबाच्या बाहेर केली महाराज. पण आता मी तो विषय लीक करणार नव्हतो, पण आता करायला लागलो. मिलिंद बाबा सोनस टाकडी पासून. पहिले तर गैरसमज असा दूर करा का मी कोण आहे. मी कृष्ण भक्त आहे, मी राधा राणीचा भक्त आहे. म्हणून मी माझ्या देवाला पटवण्यासाठी रिझवण्यासाठी हा शृंगार करतो. ज्यांना गैरसमज असेल त्यांनी मन तोंडकडे नका देखा, तटे सारेल पोतारेले म्हणा, पाय बी देखा. कारण माणूस तोंडले सार पोतार करी, पाय असले नाही. तोंड जितलं गोर आहे त्यांना ते पाय जास्त गोर आहेत, आई बी देखील जा. हा काही लोकांचा गैरसमज आहे नाही का. अजून सांगू का, नावं ठेवणाऱ्यांना सांगतो. काही अर्धाला नावे ठेवतो, तुम्हाला पोरेसले पोरी बेटी राहण्यात नाही. तरुण भाऊसले सांगच नावं ठेवणार असले 35 नावं घेत तुमले बायका बेटी राहणार नाही. मी 17वा वरीस मला लगीन करली तर 18वा वरीस मग बाप होई जायले. विठ्ठल
सांगितलं कोणाला सहज बदनाम करू नका. एकदा त्याच्या जवळ जाऊन त्याची मानसिकता जाणून घ्या. समाजाने एवढी नावं ठेवली, मी लोकांकडे लक्षच दिलं नाही. मिलिंद बाबा मला बघतायत, सागरदा बाबा बघतायत. हे दोघंही मृदंगाचार्य माझ्या सोबत असतात बऱ्याच कार्यक्रमांना. मला एवढं छळलंय काही काही लोकांनी, पण मी बदललो नाही, मी आहे तसाच आहे. भरपूर लोकांनी बदनामी केली, मी बदनामीला घाबरलो नाही. म्हणून बदनामी का फल क्या पाया है, राधे 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 राधे, बदनामी का फल क्या पाया है, ये मैं जानू या वो जाने, बदनामी का फल क्या पाया है, ये मैं जानू या वो बदनामी का फल पाया है, मैं जानू या वो जाने, बदनामी का फल क्या पाया है, मैं जानू या वो जाने. म्हणजे 2-3 ठिकाणी सांगाय घे ना, कमीत कमी बटणे तरी दाब देतील. नकार काय बी नका चावे अरे. नाही नालाय काय सवय राज किडा पाडानी, बरोबर आहे नाही. बाजी खाई दको मग नाव ठेव. आता ते सगळे पोरं उभे होते, एकानं बघितलं म्हणे तो पोर नाही पोऱ्याचे, पण हाव काय करत असेल प्रश्नचिन्ह. लोकांना सवय असते ना, हाव काय करत असेल. मी म्हणतात या येडा व्हायला अजून गाडीवर आली 1 तास बाकी, मी थोडं गाणं गुणगुणायलो. पण गाणं मी काय अभंग वगैरे नाही गायला, कारण मलाही टाइमपास करायचा होता. मी देवाचं गाणं म्हणलं खंडेरायाचं. हे लगबग माझ्या रायाची, लगबग माझ्या देवाची, गडजेश्वरी जायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली कोरड्या बायाची, गाडी घुंगराची आली कोरड्या बायाची. मन म्हणा म्हण राह तरी त्या बाकीना म्हणे, हो तो ते खंडेराव ना गाणं म्हण ना, तो का गोंद्या शेर आहे. तोपर्यंत 8-10 शिटे वय जायला होतात, अजून 5 येवाना बाकी येत म्हणतो, अजून 15 मिनिटं लागतील. मग मी गवडण म्हणलो, वारकरी संप्रदायातली नाही. मग जाऊ दे घट भरण्या मुनीला, तू जाऊ दे घट भरण्या मुनीला, मलारी अडवून कोण दिलाला, मलारी अडवून कोण दिलाला, सजारे अडवून कोण दिलाला. मला रे कांदे पाये. क्या बात है महाराज. कीर्तन कसं होतंय त्याच्यापेक्षा गायक वादक महाराज 1 नंबर आहेत महाराज. सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. असं वातावरण खेळतं राही ना का मन चित लागस. आणि तुम्ही बैठक बी आपण मला जास्त बोलायला नाही राहिनी, कोणी जास्त उठी नाही राहिनात बा. हो जागा दरीशीन बसेलेत. पण आता मी बी काय करू, 11:15 होई गेल, 10:15 त्या 9:15 कार्यक्रम चालू जाईल पंचपदी. 9:15 ते 11:15 तुम्हाला टाइम होई घ्या पुरा. आता काय करू मग. तरुण भावांचं नियोजन आहे ना. वा वा कुठे सर्व बस. बरं आहे तुम्ही काट्या कुठे लिहिन बसेल, म्हणजे मला उभाटी नाक लाल. बरं आहे बुवा असं. पावणे 11 झालेले आहेत ना. हां आता 15 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. जास्त वेळ तुमचाही घेणे नाही आणि माझाही देणे नाही. 15 मिनिटं लिहू का नको ते सांगा फौजी बापू साहेब. हा 11:30. किती 12 लागून चाल देऊ असं म्हणजे बा सापडेल याल गोमालीच लिहा बो चांगला असं. कसा तारीख लिहत नाही बुवा. पण सांगू का तुम्हाला, जर तुमच्यासारखे श्रोते असतील ना तर 12 काय 1 बी वाजाडा तरी आहे गेली काही विषय. मला ऐकणारा पाहिजे हो. ऐकणारा राहणार का मन चित लागत सांगन तुमले. इतका भारी लोकेश आहेत तुम्ही. मी सहज बोल राहिनो तरी अशी राहणार हो. आणि माणूसने हसत खेळत राहो. मी तिथून येतो ना घरून, बरं घरून ते नाही बघत तुम्ही, इथून निघतो ना मी,
मला आता विना घ्यायचा आहे. इथून सुरुवात राहते. मी प्रत्येककडे देखील थोडी स्माइल द्यायची. याची माहिती आहे मला स्वभाव. मी येताच हसेस. हासान सवयचे माले आणि माणूसने हसत राहावं. बरोबर आहे की नाही. हसतो त्याला रोग नसतो. जर मन खोलीशने हसली ना 6 महिना अटॅक येत नाही. बाकी नसले इथला हसाडो ना तरी बी तू मरी जाशी रे. ओ डाच तांढर जर असं तिने गंधातून गंधा हसा ना बी कटाया तुला मन मोक्या हसू ना हसा मग काय तुला काय वावर उलगी जाऊ का. हसो हसतो त्याला रोग नसतो. कोरोना मग चांगला चांगला मरी घ्या. आपले देवनी वाचाडेले आनंदामा जीवन जगो या ना त्यांना कुरापती करापेक्षा. बरोबर आहे की नाही. हो मस्त हसत खेळत राहो. आणि तुमले सांगत बरं का मना कीर्तन मा जर निसंकोचपणे बसणार मला पक्क माहिती आहे. इथला असतस ना 6 महिना तुमले अटॅक येऊ नये आपली गॅरंटी. इथला असच माणूस. हो मग तुम्ही म्हणतात मग 6 महिन्यानंतर मग आको कीर्तन टी देऊ 50 खर्ची टाकू. सोपं आहे नाव महाराज. तुमचा चेहरा बघून तुम्ही म्हणसाल ना तुम्ही मला सांगायचं की महाराज आता जय विठ्ठल करा तोपर्यंत सुद्धा कीर्तन करेल. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बैठक अशी राहिली तर मन विचित लागेल नाही का. तुमचा चेहरा मला गणच बोलायला नाही ना. तुमचा चेहरा देखील कितलं बोलून काय बोलू असं होई राहिलं. काही ठिकाणी लोक असा बट्टच ते कीर्तन लिहिल का कीर्तन करणार दारवर येईल ते समजत नाही. काय बोलील माणूस आमले सुधरत नाही. पण इथं वातावरण खेळतंय म्हणून सांगतो. तुम्ही म्हणसान तोपर्यंत 11:30 तर 11:30 विठ्ठल हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. मग संतांचे पाय धरल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. आणि भगवंताची प्राप्ती झाल्याच्या नंतरचा फायदाही माझे नाथबाबा सांगतात. तुटतील बंधनातून मुक्त होतो माणूस. फॉर एक्झाम्पल म्हणून सांगेल जेव्हा कृष्ण भगवंत जन्माला येत होते जन्माला यायच्या आधी देवकी माता आणि वसुदेव कुठं होते हो. बंदीखानेमध्ये बंद होते. भगवंत आहेत पण दर्शन झालेलं नाही म्हणून बंदीखानेमध्ये आहेत. पण भगवंत जेव्हा जन्माला आले तेव्हा देवकी माताची आणि वसुदेवाची परिस्थिती हातापायाची बंधनं. कधी बंधनं गळाली पण कधी उचललेला कमलापती पायची बंधने गळाली. पायची बंधने गळाली. पायची बंधने गळाली. उचललेला कमलापती पायची बंधने गळाली. पायची बंधने गळाली. पायची बंधने गळाली. बंधने पायाची बंधनं गळाली पर कधी उचललेला कमलापती जेव्हा भगवंताचा स्पर्श झाला आता पायाची बंधनं गळाली. हो आम्ही कथेमध्ये पण प्रमाण घेतो. ए खुल गई सारे ताले वय क्या बात हो गई. खुल गई सारे ताले वय क्या बात हो गई. जब से जन्मे कन्हैया करमात हो गई. जब से जन्मे कन्हैया करमात हो गई. आता
आता सगळ्यांनी कसे बसलेत 2 तास मी कोणाला काय नाही बोललो 2-5 मिनिटासाठी म्हातारे बाबा जे 50च्या पुढे त्यांना काही बोलत नाही पण तरुण भावांना सांगेल पाठीचा कणा ताट करून बसा कारण आता भगवंताचं नामचिंतन करायचंय अंतकरणापासून सगळ्यांनी काय करायचंय जे भजन माझ्या तुकोबारांनी देहूमध्ये गायलं जे भजन माझ्या माऊली ज्ञानोबारांनी आळंदीमध्ये गायलं नाही सर्व संतांनी जे भजन पंढरपुरात केलं तेच भजन आता तुम्हाला इथं म्हणायचंय हातानं टाळे मुखानं नामचिंतन सगळ्यांनी अंतकरणापासून भजन करायला सांगितलं तर कोणी कोणी भजन केलं कारण माझ्या कीर्तनाची सांगता जोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत कीर्तनाची सांगता नाही कारण खरं संकीर्तन म्हणजे हातानं टाळी मुखानं नामचिंतन ते खरं संकीर्तन आम्ही अभंग घेतो त्याच्यावर ट्रान्सलेशन करतो तो भाग वेगळा पण खरं संकीर्तन हातानं टाळी मुखानं नामचिंतन ते खरं संकीर्तन असतं म्हणून सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची सगळ्यांनी भजन गायचे पुरुष मंडळींनी आजचा शुभ दिवस आहे घटस्थापना झाली दशरा झाला आजची कोजागिरी पौर्णिमा आहे म्हणून आज आता सगळ्यांनी भजन गायचं कारण आजच्या दिवशी भजन गायल्याच्या नंतर लई मोठं पुण्य असतंय म्हणून आता सगळ्यांनी भजन गायचं माझ्या मागं पुरुष मंडळी म्हणा माझ्या मागं महिला माता तुम्ही काहीच नाही बोलायचं तुम्ही फक्त ऐका या काय म्हणतात बा हा सर्वांनी वजनात उद्या बरं हा सगळ्यांनी भजन गायचंय हे जनमान मोलना तू राधे राधे बोलिना हो म्हणा बापरे आता भी ते कुंदाच तुम ना बरोबर काय फार्म भरा मग मजा नाही बा बघा माझ्या माता माऊलींचा आवाज ऐका आता मला थोडा विकू द्या गणेशदा महिला मातांनी माझ्या मागं म्हणा पुरुष मंडळी तुम्ही आता ऐका हे जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना अण्णा अण्णा ऐका का आवाज शेकानी गोडवा आवाज मा
म्हणजे मन मायासने आटे बी सिद्ध कर दे ना तुम्हाला घर बी आवाज निघू देते ते बाहेर बी निघू देते. आवाजाची ताकद आहे महाराज. पण इथं बसलेल्या बाया कमीत कमी 2-3 हजार बाया असतील महाराज. जास्त ना 2-3 हजार बाया पक्क्यात नाही म्हणा तरी पण मला पक्क माहितीशी. तुम्ही जर 15 बाया लगीन मग गाणं म्हणतेस आखा गाव झोपू देते नाही बहिणी. तुम्हाला 2-3 हजार पैसे ना आवाज कितला यायला पाहिजे होता. हा बर लगीन मग गाणं म्हणतेस ते काय कोणता संतना लिखेल नाही, काही जनाबाईना नाही, काही मीराबाईना नाही. त्या गाणं बी तसाच राहत. कोणी टाकी अंगण मागा देवनं नाव लेवाना कटाया कोणी टाकी अंगण मा काढशील गाय दे ती काढले तर ती चेटाडी दे. आता देवनं भजन म्हणत जाय का त्या गाणं म्हणू नका असं म्हणत दुमत नाही. त्या गाणं जिथला जोरमा म्हणतात तिथला देवना गाणं बी म्हणत जा असं म्हण नाही म्हणा. आपली परंपरा मोडणी नाही शे ते ठिकाणी ठेवणी शे पण त्यांसंगी हाय बी करायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. आडे मनान सांगू का देवनी स्तुती करा सांगू का करतीत नाही या माया. आणि नको ते वायबार गाणं म्हणत बट. हो मी नेहमी सांगतो बिचारा त्या आदिवासी लोक गरीब राहतात पण त्यासना लगीन गाणाच मा बी देव रास. त्या मारुती राहिले नैवेद्य देवाला जायत ना मिलिंद बाबा सागर बाबा. हो त्या आदिवासी बाया त्यासना आदिवासी लोकेसना गाणाच मा बी देव रास लगीन मा. मारुती रायाकडे जातच त्या कोपला मग त्या पापड कुरडाया आणि त्या नव्या साड्या नेशेल गरीब लोक राहतच पण बोलती मुरवत राहते असले. जवळ त्यांना मना गर्व लागतात जाय ते मारुती निवत देवाले. त्या मावल्या गाणं म्हणत बिचाऱ्या मावशी त्या हे उठरा हनुमान तुला माणस लगीन निघार निवता तुला देनास. म्हणजे त्यासना लगीन गाणाच मा सुद्धा देवरास. आदिवासी लोके त्या गाण्यांनी चाल बदलाय टाकेल बाबा. उठरा हनुमान तुला मानस लगीन तुला मन काही नाही. मला लायसन भेट झाले तुमले वका देवाना बंद कर देते ना. मी पहिले यायला सांगते तुम्ही नका म्हणजात असं. त्या आदिवासी लोक लगीन मा सुद्धा हनुमानले नाही होतं देत असा ना आपला कोणी टाकी अंगण नको टाकू अंगण मा काट नको गादी नको शिलगाय देत ते काट गादीले. देव न भजन म्हण ओ माय ओ सोनचिडी. मला पहिले इशारा देवाय जायले मला माहिती मन मतदान कोणतं जे आज अभंग कथा कसात नाही तू तुलपटीन तसा सोड पण शेवटलं ते 10 मिनिटं रडानं सांग दिजो रे आप्पा. मला माहिती आहे तुम्ही नाही सांग तरी मला त्या तारीख देणारा पहिलेच सांग देतात बाबा तेवढं होई जावं पाहिजे बरं का. पण त्या तुम्ही नेम बदलाय टाकेल शेत मिलिंद बाबा. कीर्तन नंतर जर ते सांगायला लावा ना त्यांना हल्लक लागतं साथे. संत मीराबाई का जनाबाईना लिखेल गाणं नाही त्याला गिन्ना गाणं. एक मावशी गाणं म्हण राहील त्यामना धोंडायचा मग गाव मास कीर्तन होतं कीर्तन करी म्हणून मिलिंद बाबा झोप नो. उन्हाळा दिवस अंगण मा काट टाकीन झोपेलो तुम्ही. एक काकू गाणं म्हण राहील ती ताईन उन्हा म्हणा दादा उन्हा निमित्ते समजी गो उन्हा माय म्हणा हिरो उन्हा. ताईन उन्हा म्हणा बापू उन्हा निमित्ते समजी गो उन्हा माय म्हणा गोविंदा. मी पडी ऐकले मी म्हणतो आपले मुंबई जाणं काही शक्य होत नाही. आपला गाव मा गोविंदा यायला देखील म्हणतो मी सकाळी मग थंड पाणी गाय अंग धुले ना गोविंदादा का नान मा. जी काकू गाणं म्हणा ती 3 जोडे गो म्हणतं काकू मला गोविंदादा काढो बहीण म्हणतं जी भाऊ. तो गोविंदा लाईट ने खाली उभा होता त्याला दे काढा ना त्यांकडे दे कर. लाईट ना खाली उभा होता तर दिके नाही इथला नियागार होता. हा गोविंदा आहे म्हणतो तू ना तवस ना म्हणा भरोसा झोपडी घ्या बहिणी सोडते लबाड राहते म्हणते बाय. तेवढं बरं आहे आड्या बड्या बहिणी चांगल्या आहेत बिचार या खोटं नाही बोलतेस.
मी जे बी सांगतो ना बहिणी तथानं सांगतो आठेनं काहीच सांगावं नाही. आठेनं सांगितली कोण बरेल गरमा दाती घालली. तुम्ही बट्या बहिणी चांगल्या शकतो आणि तुमच्या पायाकडून माफी मागतो. हे शेवटचे 10 मिनिटं मी विनोद म्हणून सांगतो, अजिबात गैरसमज करायचा नाही. हे तुमच्यासाठीच विनोद असतो नाही का. हो, मी पहिल्याच सांगितलं तुम्हाला, हसतो त्याला रोग नसतो. थोडं विनोद म्हणून सांगणे. माझा 2 तासात कीर्तन अभंग सोडवून झालेला आहे. यूट्यूबवर बी तेवढं टाकत जा बरं का भैया दादा. त्या गर्भशी बटणारा किडा पाडतस. नालायकच नाही, अजून समोर बसून कीर्तन ऐकेल नाही पण बडी बडी किडा पाडतस. म्हणजे जस ना मायबापना संस्कार चांगला आहे त्या चुकीनं नाही बोलतस बा. ज्यासले वयनच नाही त्या काही बी बोलतस. आता आमना वारकरी कधीच कोणले चुकीनं बोलावत नाही, कधी कोणले एकेरी भाषा मग बोलावत नाही. चाव्यान टाइमले सुद्धा कोणते हा ते महाराज का, हो हो मिलिंद बाबा का, सागर बाबा का, मना नुसतं बोला मा बी एकेरी भाषा मा एखादा व्हिडिओ जर सापडायले ना तरी 11,000 रुपये इनाम दिसू मी. असा सहज चावय मा बी सापडायली ना एकेरी भाषा मा बोल राहिला तरी 11,000 रुपये इनाम दिसू. कारण मी स्वतःनं आव विचार करस बोलाल ते मी बोली टाकसू, पण या दोतरवाला बाबा असा विचार करता आव ते बोली घ्या रे पण याला घडवणार कितला बेकार होती. म्हणजे चूक आपली दोष माय बापना निघस. त्यामुळे माणूसनी बोलान टाइमले तारतम्य राकेशनी बोलो. मी एकेरी भाषेत कधीच कोणाला बोलत नाही, चर्चेत पण नाही, त्याच्या पाठीमागे पण नाही. मी स्वतःला सवय करून घेतली. बाकी ना सरळ सरळ मागे निंदा करता गाया बी दिल्यातच बोलो की. तुमच्या पाया पडून माफी मागतो. विनोद म्हणून बोलणं राहतं माझं 10 मिनिटाचं. तुम्ही अजिबात मनावर घ्यायचं. आजचा कीर्तनकार नाही, तुमचा मुलगा आहे, तुमचा भाऊ आहे असं समजून ऐकायचं मायावर. बरोबर आहे ना. तुम्हाला बोलेल एवढा रवी किरण महाराज मोठा नाही. तुमचा अधिकार किती मोठा आहे सांगू का. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान. हा अधिकारी या मायचा आहे. माझ्यासारख्या लेकरांना काय बोलावं या माईला. माझ्यासारख्या लेकरांना काय बोलावं. तुम्ही आदिशक्तीचा अवतार आहात मायावर. तुम्ही आदिशक्तीचा अवतार आहात. हा आजही तुम्हाला आम्ही सप्तशृंगी नांदुरीची देवी गावातली चिराई माता म्हणून आजही पूजायला तयार आहोत. फक्त चिराई माता सारखा डोकावर पदर राहू देत जावा. हा डोक्यावर पदर असल्यावर देवीच दिसते बाई. बरोबर आहे का नाही. डोक्यावर पदर, आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. ही आपली संस्कृती आहे. ज्या बाईच्या डोक्यावर पदर आहे तुम्ही देखील बट्याच बाईस ना डोक्यावर शेवा जास्त नव्हता त्याने सरकायली ना निजद काय राहणार माझा माव. पदर घेऊन घेत जा मायाव आपली संस्कृती. तुम्ही 5-5, 7-7 हजारच्या साड्या नेसतीस. लग्नेस मा 4-4, 5-5 हजारच्या साड्या नेसतीस महाराज. आणि तो पदर तिरपा खोशिले तिने 75 न फडक गुंडाई गुंडाई फिरतीस. हुशार म्हणशात का इसले प्युअर येडा माल. एवढी मागडी साडी लेवाने तो पदर तिरपा कोसाना 75 न फडक गुंडाईन फिराना. याला येडा नाही काय म्हणशात तुम्ही. तोच पदर डोकावर टाकले. आज बी जुन्या म्हाताऱ्या देखा तुम्ही. जुन्या म्हाताऱ्या एक बी बाई डोकावर देईन पदर पडदेवाने. देर जेड जाऊ द्या. डिकरा जरी मोठा राहिना तरी डिकराला देखील पदर लेत पहिल्या बाया. नाही माय तुम्हाला देर जेड सारखा दिकस. बरोबर आहे का नाही. जुन्या बाया डिकरा जरी मोठा राह तरी त्याला देखील पदर लिहित. आई वयन होतं पहिलं. आता ते सगळं सासराने विचारते ना बिल्ल मोठा काल करस मान माय. बोलो लिहिले जाओ बहिणी स्वान मायच्यान कधी तुम्हाला डोकावर ना पदर आहे ना. नुसता डोकावर जर पदर दखा ना असा बाबा लोकेशनी तुम्हाला मायबापले देखील नाही तरी सुद्धा या सांगतं सार काय पोर आहे काय मायबापनं वय नाही काय संस्कार आहेत डोकावर ते पदर सुद्धा पडू देत नाही. तुम्हाला मायबापले बिगर देखानं मार्क दिन मोक्या जात अशा लोके. नुसता डोकावर पदर लेना आहे. बरोबर आहे की नाही. हो आणि डोक्यावरचा पदर आपला संस्कार सांगून जातो. अजून खेडागावमा चांगलंच आहे पण काही काही सिटीजमा येले त्या ते वातावरण घुशिरानं खेळाच बी थोडं थोडं. बहिणी होन साडीवर जिथली बाई सुंदर दिकस ना तिथली कोणताच कपडावर दिखत नाही. आपण सांगू का डोकावर पदर जर राहिना ना असं वाटस ना जाता जाई मायनं दर्शन लिहो गणनी मायच दिकस. बिगर पदरनी बाई अजिबात सोबत नाही. थोडं वाईट वाटेन तुमले. हो राष्ट्रपती झाल्या प्रतिभाताई पाटील. राष्ट्रपती झाल्या पण एक फोटो मध्ये दाखवा प्रतिभाताईचा पदर पडलेला. एक बी फोटो माने. आम्ही बचत गटनी मिटिंगला जातीशा माया आणि पदर कोशी कोशी फिरते. ओ बहीण ओ बहीण तू परवंदी निंदाल जायला होती. ओ काकू ओ म्हणा बाप
हो चिळी तू पलोले हो म्हणे माय हो बहीण तू बिगर पदरनी चुरीडत दिकस हो म्हणे माय बापरे पलोलेलो पलोर भारी दिकत बाई हा असं का बोलस मी तुमना भाऊ आहे मी तुमना पोरी आहे मी अक्का ते बोलसू आणि अक्का ते तोच बोलत जो जोड येणार दुसरा ते तोंड चाडग्यापणा करीन निघ जातात तुम्ही पदर खाली घेऊन घ्या मी अशा टाकून घ्या मस्त दिसतात तुम्ही चेटरे बोरा बोटा संस्कृती ना सत्यानाश कराय ना नालायक बर दिसणी डोक्यावर पदार हा अजून सांगू का ते नवीन आको फॅशन गुज जाय अशी गाऊन तुमले जर काही शरीरले त्रास आहे बा काहीतरी जास्तच तब्येत खराब आहे तुम्हाला काही उठावत नाही बसावत नाही मग सीधा कपडा घाल देत एखादा ठीक आहे बुवा पण हाऊस म्हणे गाऊन घाला ना काहीच गरज नाही शे आणि समजा बहिणी तुम्ही जर गाऊन घाला सवय होई मी तुम्हाला पाय पडत दखा लोकसंख्या कमी नका करा तुम्ही गाऊन घाला पण गाऊन घालायची बाहेर नका निघत जावा तुमले चुरीवर समजीन लोक मरी जातील बहिणीवर नका घालायची बाहेर निघत जावा ओ म्हण्या माया असून तुम्हाला बोलेले एवढा रवी किरण महाराज मोठा नाही तुमचा अधिकार मोठा आहे पण त्या अधिकाराला तुम्ही जागलं पाहिजे असो आता मी जे बोलतोय ते विनोद म्हणून बोलतोय अजिबात मनावर घ्यायचं नाही तुमचं गाण्या म्हणण्यामध्ये खोटं आहे का नुसता गाणाच खोटा राहतच काय असं ना गरमा सुद्धा लबाडी तुम्ही गाव माहीन पिरिशनी या संध्याकाळी शर्ट खुंडील टांगी द्या तुमनं जेवण होईन तुम्ही झोपी घ्यात मनमाय तुमनं झोपा नंतर मनमायनी ड्युटी चालूच किसा जामला नाही जवळ तुम्ही झोपतच तर मनमाय ड्युटी लागस तुम्हाला किसा माईन 500 उपाडी दे तुम्ही सकाळी मा शर्टाना खिसा जामल तर का रे मन किसा मा 500 कमी दिख राहणार मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकावा तुम्ही ओ बापरे मी इथला येडाची बडा बरोबर राही घ्या 500 गई घ्या 500 जमा करीलेस मनमाय रक्षाबंधनले भाऊ बिजले 2 ग्राम सोनं बनायलेस ने आपला आत्मा ठेदेस मन भावने काने रक्षाबंधनले 2 ग्राम सोनं बनाय दिना आपलं डोकं काम करत नाही मागला महिना मग तू याले चाले दूध सापडे नाही यान 2 ग्राम सोनं लिहिणं कसं पण यांचा प्रामाणिकपणा बी तेवढाच खरा आहे संकटकालीन आपल्यावर जर काही संकट आलं तर ती माय ते चोरेल जाऊ द्या पण स्वतःचे खरंच मेहनतीचे असतील ते सुद्धा तुमच्या संकटाच्या वेळेस काढून देते एवढी प्रामाणिकपणा असते माय हे मान्य करावं लागेल आपल्याला हे मान्य करावं लागेल संकटकालीन हाय माय कानाकोपरामान अख्खं सोनं चांदी जेवी होई रुपया 2 रुपया 1000 2000 5 50,000 बठ्ठा नवरान स्वाधीन कर देतो माय संकट म्हणा का तुमनं काम भागाडल्या मला दिवाईल कर दिजा हा पण मना कीर्तन मा बसणार असले मी पाय पडी सांगस दुसरा सावकारना पैसा लिहिलेवाना बायकोना लेवाना नाही आमना गलीमा एक भाऊनी बाई पाईन 5,000 रुपये लिहिणार 3 वरीच जाय ना फेड राहणार 17,000 देवाय घ्या तरी 7,000 अजून राहायला सांगत जाय ते कर्जच फिटी राहणार नाही त्या गाई कोटीन बी आज ना उचलेली जात भाऊन घर मग बाई पाईन पैसा नका लिजात रे आपासून आई बँक बोलतो बेकार आई फिटूच देत नाही कर्ज नुसतं मग का तुमनं पैसा चोरा नका गरमा लबाडी का रडामा सुद्धा लबाडी मनमायनी आत्ते उन्हा महाराज मेन मुद्दावर तुम्ही मौतोर जातेस बहिणी सोन गाडी माई उतरतास तोंड जाकेशी रडतीस ते खरं रास हो अक्का तोंड जाकी रडणाऱ्या बहिणी सोन सक्क जवळचं कोणी पोरगी असेल हो एखादी मुलगी असेल नाही का जवळ रडतात अंतकरणापासून पण या बाकी नसले आता सांगता बहीण मामा कांतून वाट दे की राय ना मामा सांग राणा मन भाशील बोलायल्या येतो रे भाऊ पण आज जेमते मजूर भेटेल शे कपाशी याचा नाही 3 दिन कपाशी पुरावशे असं करत पुन्हा गुरुवार लिही लागतो पुढला गुरुवार लिही लागतो तशा मग पडजे फेडा मग लटकी जात 15 दिन मा ते मामा मरी जात आणि मग आई बहीण गाडी माई उतरेन रडत म्हणा आई बा ते खरं राज का तोंड जा किरण बर त्या मरणारा म्हातारा मा किंवा मरणारी म्हातारी मा तुम्हाला इथला जीव रास इथलं तोंड जा की रडतीस बहिणी सोन मग उतरान टाइमले त्या गाडीवाल्याला का बा सांगता म्हणा चप्पल मधला सीट मा घाल दे का हा तुम्हाला इथला जीव होता
मग त्या गाडीवाल्याला का बरं सांगतात तथा मत मग घाल भाऊ कोणी विऊ पाडी या चप्पल तथा ठेव. यश नेल बडी कोटे कोटे सांगू आमना दोंडायचा मग एक म्हातारा मरणं दोंडायचा माने मरणं ती सवय पड जायला मग काही खरं बोलायचं जास दोंडायचं सांगायचं असा ते दोंडायचा ना म्हातारा गरीन बोलायला लागल्या तू अख्खा दोंडायचा आणि एक निलाई म्हणे रवी महाराज मी ते दोंडायचा ना नाही सांगत तथा ना म्हातारा मरणा जटे मन बी कोण राहत नाही तुमनं बी कोण राहत नाही. म्हातारा मरणं कोटे मरणं गोंदाई मा खाता खाता काय गोंदाई मा खाणार आनंद लेतच भो बयान बेकार काम शे तेवढं बरंच आहे आखो आपला परिसर मा गोंदाई नाही वस गोंदाई मा खाणार कोणीच नाही होत अडे बटा माळकरी होती हा शानला म्हणत अण्णा लगीन पत्रिका येस ना पोऱ्याला सांगतं बावड्या वय रे मिलिंद बाबांकरनी पत्रिका यायला रे जेवण बी करी ये आणि 101 बी वाजाडी ये रे पोऱ्याला असं वाटत मन बाप मालेच दाडच बा ऊन गोंधळ ना निवतं पोऱ्याने हात पाय धुले ना शर्ट अंग मग घालली ना निघान तयारी बाप म्हणे बावड्या कोट चालना म्हणे अण्णा घर ना निवतं येले गोंधळ ना ठाय का बट्टय का बरो पप्पा येडा पण माले जाणं पडलं का बरो पप्पा तू जर घ्या त्या काय सांगतील पोऱ्या सोऱ्याला दाट ना गो हो म्हणा बापरे गोंधळ मग पोऱ्या सोऱ्याला दाट ना गो लगीन मग खाय बेन वाजाडी बी इथला हुशार लोक राहतच हो महाराज काय त्यांना मला काही समजत नाही काय जे त्यांना मग ठेला असं लोक इथला आवडीत येईन खातस काय लोक इथला येडा राहतस घरनी गायनं दूध डेअरीला लाई देतस आणि पेमेंटना पैसा लईस नाही मासालीन खातस यातले हुशार म्हणशात का हा मयूर बा हुशार म्हणशात ते आटे कोणीच नाहीत ना तसा दूध इकीन मासा लेणार कोणीच नाहीत ना आटे दूध इकीन मासा लेन खातस गंध मनीष बुद्धी बी गंधी रास जी बायको सुख दुःख मा साथ देणारी ती बायकोन जोडे मासा लेन टाका ती राहणीन ठी देश बिचारी प्रत्येक बाई लेकरूले जितलं पोटभरी जेवाडस तिथलं नवराल बी पोटभरी जेवाडस आहे बाई त्या गोष्टीस मलाही प्रामाणिक रास स्वतील नाही राही ना ते चालेल पण मन नवराल पोटभरी जेवाडू दे माय बरोबर आहे ना इतकं जीव लावस इतकी जीव लावणारी बायकोन जर ताट वाढा ना या मासा खाणारा त्या ताटणीकडे तिरपा दखत हो तिने बहीण दोन्ही डोक्यात शिलगाय ते येले ना काल दिबी बट्टाड के शिलगाय दिलो होता तिने जीवत ताडी दे म्हणा अरे तू मरी जाशी रे हो जीव ताडी दे तू ना तिने अण्णा हाडक्याने गंदा डोक्यात शिलगाय दे डोक्यात शिलगाय मरी जाशी नार तू रे हो डोक्या या गोंद आहे मग कानारच नसतो एक गोंद आहे मग कान मी बर का आपले चालत नाही मिलिंद बाबा पण एक राऊंड मारी देऊ मी फेरी मारी देस या गोंद आहे मग जेवणारा सकाळ घर काही जेवतस दुपार पाहिन की सामान निंबू लयले फिरतस या मी गणले सापडायले असा खिसामान निंबू गाली फिरत आणि तो वाढपी वाढ आली अस ना इथला दूर बी ते दोनच शिलगाय राहणार रे काका बाकी ना त्या वाढपीला सांगत खालती काढ तो वाढपी सांगा जरा चुलावर राय गे बट गई गे रे भयान पजिती राजा कानारच नाही ते चला आमना बासुंदीवालाच कडे आमना वारकरीच नाही घरी या बासुंदीवालाच कडे अरे काय आनंद महाराज आमचे सागर बाबा मिलिंद बाबा या घर जातच कार्यक्रम करीश नाही सप्ताह करीश नाही 7-7 दिन मा आता आहे ना दूध बीज लई जाऊ आपला बजेट मा 2-4 लिटर दूध 8 टाकू बाई बासुंदी बनवा मिलिंद बाबान घर सागर बाबान घर ती बासुंदीनी पार्टी नाही का या सांगतं बाईले तू पेऊ का बाई सांगत नका माय तुम्ही प्या कितला आनंद आहे सागर बाबा सांग नको मी बाहेर फिरा तू पिऊ का कितला जिवाळा आहे महाराज
त्या वहिनी त्या सांग राहणार महाराजनी बरोबर सांग माय जाणू पे तू पे मन काय मी बाहेर भाग आले तू पे तिथला आनंद आहे महाराज शेका काय वाद बायकोनी पहिले जेवण करीन तरी आपला घरेच मा दांगडो रास का पहिले खादं काय नंतर खादं काय बरोबर आहे की नाही पहिले बी खादं ते बासुंदी नंतर बी खादी ते बासुंदी पण या मासा मटनवाला तू खायले ना तू ना आवडीले ना पहिले म्हणजे त्याला असं राहत हिने का चांगला चांगला खांडे आण देणार बोबटा खाणं गंध ते बुद्धी बी गंधी चालायची असणे विठ्ठल हॅलो आणि ते कोण आहे मग बसेल होतं म्हातार हा पहिले तर मी असं सांगेल मांस मच्छी खाना मना आहे मांस मच्छी खाऊ नका आपल्या हिंदू धर्माचं ते जेवण नाहीये ते भोजन नाहीये जेवणाला बसल्याच्या नंतर आपल्या आत्म्यानं आपल्याला सांगायला पाहिजे आपल्या मनानं सांगायला पाहिजे की मी जे जेवण करतोय कोणाचा हालहाल करून करत नाहीये हे मी सात्विक अन्न सेवन करतोय आपल्या मनानं ग्वाही दिलं पाहिजे जे तुम्ही अन्न खातात ना मांस मच्छी खाणाऱ्यांना सांगतो तुमच्या लेकराच्या पायातला काटा तुम्हाला सहन होत नाही माया हो हे नंतरचा विषय जमाडकरी त्यासले सोड्या खाणार असले मी बोलत नाही माणसे असले बाया असले सांगत बहिणीवन आज मन कीर्तन ऐकले ना आज कोजागिरी पौर्णिमा आहे आजच शपथ लिहिल्या आज ना नंतर आपला घरमा मटण मासा बनवणे अशी शपथ लिहिल्या काय माहितीये का मटण मासा खाणं आपलं कामच नाही शे मटण मासा कोण खास माहितीये का जो जिभेनं पाणी पितो ना तो प्राणी मांस मच्छी खाऊ शकतो मग जिभेनं पाणी पिणारा प्राणी कोण आहे कुत्रा मटन मासा खाणारा नाही मी नाही सांगावं मी एकला येलचे आठे तुम्हाला सांगतो मांस मच्छी खाऊ नका तुमच्या लेकराच्या पायात जर काटा असला तुम्ही रात्रीमध्ये 4 वेळेस उठतात मन मायमन पोऱ्यानं पायते नाही सुजी घ्या असेल पायात काटा मोडेलशे पोरगाल जर ताप भरायला राहिना तुम्ही रातभर मग 4दा उठतीस बहिणीहून कितल्या बित केलं राहण्यात मन पोऱ्याला जास्त तिने ताप भराय घ्यावीन माय तुमना पोऱ्याना अंगमाना ताप तुमले सैन होत नाही दुसरानं पोरग कापीन खाई जातं दुसरानं बच्च कापीन खाई जातस तुम्ही दया कधी जायची हा तुम्हाला दयेची मूर्ती म्हणतात मायेचा सागर म्हणतात तुमच्या अंगी दया आहे तुम्ही आज निर्णय लिहा घर जाताच सांगा रवी किरण महाराजनं कीर्तन ऐकेल शे आज कोजागिरी पौर्णिमानी म्हणी शपथ लिहिल शे आज आपला घरमा मटन मासा बनणार नाही अशी आज शपथ लिहिल्या तुम्ही जर कधी रांधाना बंद कर देणार या का गलीमात आल्या फिरावतील का सोपं आहे बरोबर आहे की नाही तुम्ही सांगा आजपासून बनणार नाही या लयानं बंद कर देतील पण तुम निजुपादी अशी 3रा दिनलेच तुम्ही सांग मायवा आज का नाही तोंड बडा मैक वय गे तू ना 3रा दिनले तोंड मैक वय जास माव भाऊ का सोडाला कसा लाय गई करी पाय पडस मा हो तुम्ही बंद कर द्या तुम्ही बंद करा काय याच नाही असं आवरीली देईन तुम्हाला ऐकत नाही का या कोण सांगत बायकोनं माणूस ऐकत नाही तुमना ऐकीस नाही यशनी सगळी बहिणा घर जावा ना बंद करते नाही एका माळा घाला ना ऐकत नाही का तुम्ही फक्त सांगा त्यासले हो आजच्या नंतर मटन मासा बनणार नाही आणि मटन मासा खाऊ पण नका हो आता गोंदाई मा बसेल होतं म्हातार कधी देव नाही धरम नाही कधी कीर्तन मा नाही कधी भजन मा नाही पण गोंदाई सोडे नाही म्हातारा तरुण पोरेच मा 31 डिसेंबर करे वायबार होता ना हो काय काय लोकेशले वयनं बी बांध राहत नाही कोणती वय मा काय करू असं नाही का ते म्हातारा तरुण पोरेच ना 31 डिसेंबर करे त्या तरुण भाऊसले म्हणतात का रे आपल्या गाव म्हणा म्हातारा आपला बापपेक्षा बी मोठा येणार आहे आपला आजोबान वयना म्हातारा आणि तुम्ही या म्हाताराला पार्टीमा सामील करले म्हणे बाबा आम्ही नाही बोलावतो त्यांना इलागच म्हणे तो अरे म्हणता जागा बदलाय टाकू बाबा म्हणे त्याला बेस नाही आम्हाला 7 एक मया पुरा कराय घ्या म्हणे अहो मया मा बी इलागच म्हणे त्या म्हाताराला म्हणता का हो काका या पोरे तुमले बेस नाही दुसरा वावरेच मग चालना जाता तरी तुम्ही यायले सापडाय कस काय लेत म्हणे मी वाच सुंगत सुंगत पोची जास म्हणे मांगला जन्म ना कुत्राद्र तू गड्यात माड असेल तर आपल्यासाठी भगवंत आहे माड नसेल तर काय काम नाही नाही का गड्यात माड आहे तर आमच्यासाठी तो भगवान आहे आणि गड्यात माड नसेल तो वयानं किती मोठा असला तर आपल्याला काय त्याला चेटांना नाही शिकत गड्यात माड घाला त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर असेल हाय म्हातारा कधी देवधर्माने ऐकून जाई मग कावाल बस ना वाटपी वाडीचे नेंग्यात आणि त्यामा एक मटेरियल रास हाड्डीनं त्या हाड्डीना मधमा मटेरियल रास ते हाड्डीनं मधलं मटेरियल वडाल घ्या याने हाड्डीच वळली नाही चालू पंगत मा पायला माड्डीना त्याने उनी गुचकीन घ्या पुचकी
त्या वाढपी पोरे म्हणे चोरीन बादलीवर पीस काढायला तर खावा माय उपाडी याल शिलगावा म्हणे होता गरमा म्हाताराला गरमा टाकान म्हातारीला सांगा तुना म्हातारा ज्ञान मग म्हातारी रडे म्हणा राम व माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा राम काढून दिमा भजन करी रायनात ना मनाधनी मला त्या असं का बरोबर आहे राहिलं आळंदीमा ज्ञान पंढरपूरले ज्ञान हो अहो मारुती रायना मंदिर बटीन राणी द काढणारा अहो आळंदी पंढरपूर जाईल लब्बाड एक नंबर लब्बाड जात राहत बाईनी तर त्याने बाईच नाही आठे ना नाही सांगा बहिणी म्हणून मी आठे ना सोबत बर सुद्धा सांगा तुम्ही बड्या बहिणी चांगल्या आहेत तर त्याने बाईच नाही म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी म्हणा राम का आडंदी मा भजन करी रायनात ना म्हणा देव मी मोठं मन करी सही करले ना पण म्हातारी रडायला लागली म्हाताराने आंघोळ वगैरे उचलान गाईन मग म्हातारी रडस वो माय म्हणा राम ना तुळमा तुळशीना पाला तरी गाला ना म्हणा देव म्हणा बापरे आणि मला ते बरायच गे ना ते मी बडी गर्दी माई आवाज दिना तुना राम ना तोंड मा कोंबडी ना पिता कुची देना मनी काकू काबर म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर पारम ना कोंड्या धरेल तुळशी ना पालना कितला गुण लागावशे जवळ तुळशी माळ घालायला पाहिजे तर घाली नाही आता तुळशी ना पाला नाही अक्का तुळशी वृंदावन बी आणि तोंड मा खूपशी देणं तरी या ना उद्धार होणार अजिबात नाही होणार हो म्हणून गड्यामध्ये तुळशी माळ धारण करा जर उद्धार करून घ्यायचा असेल पण मन मा आहे ना रडा नाही यश नाही एक एक आयटम नुसतं रडा ना म्हणत तरी एक कीर्तन करसो बरं बाबा मी हो आणि मी ऐका बस आणली येले पुढे मागे जरा बंद पण नव्हता ना वाकाले आल बरं राहील पुढे पुढे पोरीसले रडता येवा नाही रडणारा सापडावत नाही तवय बी 41 येत जासो मी दल्ला वाट लावाना इतकं भारी रडस मन माय एक म्हातारी म्हातारांसाठी रडी मना राम व माय मना झोपाया आंबा कसा कानी वई गयाना मना धनी म्हणत सर काकू तू दाबाईल मर जाशी म्हणतो इतकं भारी रडणं राहतं हो मन चुलता आमले जर काय बोलायला जाय का मन चुलती गरमाई सांगे बस करावं पोरेले काय शहाणपणाची काढा ना तुम्ही काय किडा पाडेल मला चांगलं माहिती मन चुलताना उंडू का निघू दे नाही आणि जो चुलता मरणार मन चुलती रडे राम ओ माय दोन शब्द चावी बोली लेतात ना मना धनी मी आज दरी उठाड दिला उठ म्हणता लब्बाड होता तो त्यांना हुंडूक निघू देणार नाही आता मरी जायवर चावी बोली लेतात ना एक नंबरनी लब्बाड जात राहतात आणि बाईस नाही हा अरे बट्या बाया चांगल्या दिसा माझ्या कीर्तनातून विनोद वजा करा पण मी एकच सांगेल गड्यात तुळशी माळ धारण करा व्रत एकादशी करा घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करण्याच्या आधी सगळ्यांना एक रिक्वेस्ट असेल कीर्तनकार कोणताच कीर्तनकार कोणाला दुखवायला आलेला नसतो इथं तर आम्हाला नाथबाबांची शिकवण आहे प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान आम्ही प्रेमाची पेरणी करायला आलेलो असतो आम्ही तुम्हाला दुखवायला आलेलो नाही पण न कळत जर माझ्या शब्दानं तुमचं मन दुखावलं असेल तर उदार अंतकरणाने तरुण भावांना सांगेल तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा तरुण बहिणींनाही सांगेल ताई तुमचा भाऊ समजून मला माफ करा हक्काने बोललं गेलं असेल आणि ज्याच्यानं तुमच्या मनाला जखम झाली असेल तुमचा भाऊ बोलला असं समजून मला द्या माफ करून आणि बसलेले टोपीवाले बाबा आहेत माझ्या बापासारखे बसलेल्या माझ्या मायांसारख्या माया आहेत सगळ्यांना सांगेल तुम्हाला जर 4 पोरं असतील मला 5वा मुलगा समजून माफ करा 3 असतील 4था समजा 2 असतील 3रा समजा 1 असेल 2रा समजा तुमले पोरगा नसेल माल दत्तक लिहिल्या का पण माफ करजात ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं ते संतांचा अगोदर भजन संत चोखा मेळा असतील खाली बसा 2 मिनिटं मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सुटतंय महाराज ज्ञानेश्वर